राम राम मंडळी, आज मी बनवली पाणीपुरी, प्रोटीनवाली पाणीपुरी. चला मग आज साहित्य बघूया. एक जोडी कोथिंबीर घेतली, एक जोडी पुदिना घेतलाय, हिरव्या मिरच्या जितक्या तिखट तुम्हाला लागत्या हिशोबाने घेतल्यात आणि लसणाचा कांदा घेतलाय. 5 लसणाच्या त्या कांदे आहेत आणि त्याची पाती घेतलेली आहे. आता सर्व धुवून स्वच्छ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आणि गाळून घेऊया चाळणीने पाणी आपण. कारण लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्यांच्या ज्या पाती आहेत त्याच्यामुळं ते गाळावंच लागणार आहे. तुम्ही गाळून घेतलेलं अशा प्रकारे बघू शकता. पाणी कसं हिरवंगार झालेलं आहे. असं पाणी भेटतं का बाहेर पाणीपुरीच्या इथे? आता आपण मसाले टाकून घेऊया. काळं मीठ मागितलेलं तर असं मीठ दिले, म्हणे हेच काळं मीठ आहे. आता त्याला सफेद कलर आलेला आहे. चला असो. आणि जिरा पावडर, पाणीपुरीचा मसाला आणि जिरा पावडर आणि पाणीपुरीचा मसाला टाकलेला आहे. मिक्स करून झालेलं आपलं पाणी. आता आपण गोड चटणी करूया. गूळ घेतला आहे आणि चिंच घेतली, स्वच्छ धुवून आपण शिजवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये टाकले मी 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा धने. चव एक वेगळीच येते त्याच्यामुळे. आता हे चटणी बनवायला ठेवूया. झालेली चटणी आपण ती पण गाळून घेतलेली बघू शकता. आता मी बॉईल करायला ठेवलेले वाटाणे, सफेद वाटाणे आणि मका. तुम्हाला मी म्हणाले ना की प्रोटीनवाली पाणीपुरी, तर मका आणि वाटाणे आपले बॉईल झालेले आहेत. इथे बटाटेही बॉईल केलेले आहेत बघू शकता. सोलून घेऊया बटाटे. वाटाणे थोडे टेचून घेऊया आणि याच्यामध्ये फक्त आपला मसाला आणि चवीनुसार सेंद्रिय मीठ टाकूया. चला आपण भाजी बनवून घेऊया. एक पळी मी तेल टाकलेलं आहे. जिरं टाकले फोडणीला, हिंग आणि जिरं. याच्यामध्ये टाकलेत मी हिरवे वाटाणे. आता हे वाटाणे थोडे परतून घेऊया व्यवस्थित आणि स्लो गॅसवर 5 मिनटं झाकून ठेवूया. शिजतात पटकन ते. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. मीठ म्हणजे ते काळं मीठच, बाकी आपल्या घरचं मीठ नाही वापरले मी. आणि आता मक्का आणि बटाटे, मका सोलून घेतलेले बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. माझ्या घरात प्रत्येकाला वेगळे वेगळे पाणीपुरीतला मसाले वेगळे वेगळे लागतात. भाज्या तर आपण जिरा पावडर आणि पाणीपुरीचा मसाला टाकला आहे मी. 1 चमचा हळद टाकली. तिखट नाही टाकलं काहीच, कारण पाणीपुरीचं पाणीच भरपूर तिखट असतं. त्याच्यामुळे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. झालेली आपली भाजी. थोडीशी कोथिंबीर थोडीशी टाकलेली, कारण पाणीपुरीमध्ये भरपूर टाकलेली आहे. झाली भाजी, थोडीशी मॅश करून घेऊया. अशा प्रकारे पाणीपुरी बनवलेली आहे. बनवून बघा, खायला एक नंबर लागते. धन्यवाद.